शेअर बाजारातला एखादा दिवस ना खरं तर एखाद्या थरारक कथेपेक्षा कमी नसतो. आणि कालचा दिवस, अरे वा, तो तर याचंच एक उत्तम उदाहरण होतं. आपल्याला वरवर जे आकडे दिसतात ना त्याच्या मागे एक जबरदस्त रस्सी खेच लपलेली होती. चला, आजच्या या विश्लेषणात आपण याच नाट्यमय दिवसाचा प्रत्येक पदर उलगडून पाहूया. आता हे बघा, बाजार सलग तिसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स तब्बल 222 अंकांनी वधारला. पण थांबा, हे अंतिम आकडे म्हणजे कथेचा फक्त शेवट आहे. दिवसाच्या आत जे काही घडलं ते एका नाट्यमय वळणापेक्षा अजिबात कमी नव्हतं. तर मग खरा प्रश्न हाच आहे की दिवसाच्या मध्यात असं नेमकं काय घडलं की बाजाराने आपली दिशाच बदलली. कालचा दिवस म्हणजे जणू काही दोन ताकदवान शक्तींमधली एक जबरदस्त रस्सीखेच होती. एका बाजूला होती भीती आणि दुसऱ्या बाजूला होती उमेद. आज आपण याच रहस्याचा उलगडा करणार आहोत. चला तर मग या पुनरागमनाची खरी कहाणी समजून घेऊया. दिवसाचे ना दोन स्पष्ट भाग होते. सकाळची भीती विरुद्ध दुपारची एक नवी उमेद. ही टाईमलाईन बघा. हा होता बाजाराचा कालचा रोलर कोस्टर प्रवास. सुरुवात तशी संमिश्र झाली, पण दुपारपर्यंत बाजारात मोठी घसरण झाली आणि सेन्सेक्स 25,200च्या खाली कोसळला. तेव्हा असं वाटत होतं की आजचा दिवस काही चांगला जाणार नाही, पण मग जे झालं ते बघण्यासारखं होतं. दिवस संपता संपता एक जबरदस्त पुनरागमन झालं आणि निफ्टी पुन्हा 25,400च्या वर पोचला. तर मग त्या रस्सीखेचीतली पहिली शक्ती कोणती होती जी बाजाराला खाली खेचत होती? सकाळच्या सत्रात इतकी निराशा का होती? चला पाहूया. याची काही प्रमुख कारणं होती. पहिला म्हणजे गेल्या काही दिवसांच्या तेजीनंतर गुंतवणूकदार आपला नफा काढून घेत होते, ज्याला आपण प्रॉफिट बुकिंग म्हणतो. दुसरं कारण म्हणजे लवकरच येणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल एक प्रकारची धाकधूक होती. त्यासोबतच आयटी आणि ऑटोसारख्या मोठ्या क्षेत्रांवर विक्रीचा दबाव होता आणि काही जागतिक घडामोडींमुळेही गुंतवणूकदार जरा सावध झाले होते. आणि मग दिवसाचा सगळा नूरच पालटला. एक अशी सकारात्मक शक्ती समोर आली जिने बाजाराची दिशा पूर्णपणे बदलून टाकली आणि विक्रीच्या दबावावर सहज मात केली. हा बदल घडवून आणला इकॉनॉमिक सर्व्हेने. आता हे काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा सरकारचा एक वार्षिक रिपोर्ट कार्ड असतो, जो अर्थव्यवस्थेची तब्येत कशी आहे हे सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या बजेटमध्ये काय असू शकतं याचे संकेत देतो. म्हणूनच बाजाराचं यावर अगदी बारीक लक्ष असतं. आणि ह्या सर्वेक्षणाने बाजाराला काय दिलं? एकच, पण मोठा आणि सकारात्मक संदेश. भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि जीडीपी वाढीचा वेग पुढेही कायम राहणार आहे. बस, ह्या एका वाक्याने सगळी निराशा झटकली आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास इतका वाढला की दुपारच्या सत्रात खरेदीची अक्षरशः एक लाट उसळली. ठीक आहे, काल जे काही नाट्य घडलं त्यातून आपण काय शिकायला हवा? गुंतवणूकदारांसाठी आणि बाजाराच्या पुढच्या वाटचालीसाठी याचा नेमका अर्थ काय आहे? हे चित्र बघा म्हणजे लक्षात येईल. एका बाजूला मेटल आणि एनर्जी सारख्या क्षेत्रांनी बाजाराला वर उचलण्यात सिंहाचा वाटा उचलला, तर दुसऱ्या बाजूला आयटी आणि ऑटोसारख्या क्षेत्रांमध्ये नफा वसुली झाली आणि ते मागे राहिले. म्हणजे बाजारात एक प्रकारची विभागणी स्पष्ट दिसून आली. आता जरा टेक्निकल भाषेत बोलायचं झालं तर विश्लेषकांच्या मते निफ्टीसाठी 25,200 ही एक मजबूत सपोर्ट पातळी आहे. म्हणजे एक असा सुरक्षित तळ ज्याच्या खाली बाजार सहजासहजी घसरणार नाही. आणि वरच्या बाजूला 25,400 ही एक रेझिस्टन्स पातळी आहे. म्हणजे एक अशी भिंत जी तोडण्यासाठी बाजाराला थोडा जोर लावावा लागेल. तर थोडक्यात सांगायचं तर कालची कहाणी होती अर्थसंकल्पापूर्वीची सावधगिरी विरुद्ध आर्थिक सर्वेक्षणातून मिळालेला दीर्घकालीन आशावाद. या दोन शक्तींमधील रस्सीखेचीत अखेरीस आशावादाचाच विजय झाला. आर्थिक सर्वेक्षणाने एक उमेद तर नक्कीच दिलीये, पण आता खरा सामना अजून बाकी आहे, आणि तो म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प. तर मग प्रश्न हा आहे की पुढच्या आठवड्यात होणाऱ्या या महारस्सीखेचीत अर्थसंकल्पापूर्वीची सावधगिरी जिंकेल की सर्वेक्षणातून मिळालेला आशावाद? याचं उत्तरच बाजाराची पुढची दिशा ठरवेल.